माझ्या डोक्यात हा विचार भरपूर दिवस आधी आला होता की आपण या टाईपचं एक चॅनल क्रिएट करावं जे की पूर्णपणे रेडिओ बेस टाईपमध्ये असेल. पा मराठी कंटेंट क्रिएटर्स भरपूर आहेत. ते भरपूर चांगले कंटेंट क्रिएटर्स आहेत. मी त्यांना काही असं बोलू शकत नाही, परंतु ते मला असं वाटतं की हिंदीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे एक स्टेप अहेड असं त्यांना वाटतं की आपण हिंदीमध्ये शिफ्ट व्हावं तर आपण एक स्टेप अहेड राहाल. तर असं काही नाही. मराठी ऑडियन्स देखील खूप भरपूर आहे मला असं वाटतं. तर मी हे जे चॅनल आहे म्हणजे ते पूर्णपणे मराठी बेसमध्ये स्टार्ट करणार आहे. तर पहा, या चॅनलचा बेस म्हणजे मी काय ठरवलं आहे की आपण रँडमली जे ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ते पाहूयात, आणि काय पाहायचं काय नाही पाहायचं, आणि रिसेंटमध्ये कमेंट्री मी देत राहीन तुम्हाला. आणि हे पूर्णपणे ऑडिओ बेस्ड चॅनल असणार आहे. यामध्ये कसलाही व्हिज्युअल इफेक्ट्स किंवा व्हिज्युअली तुम्ही काही पाहू शकणार नाहीत या चॅनलमध्ये. तुम्हाला फक्त साईडला फोन ठेवून या सर्व गोष्टी माझ्या ऐकायच्या आहेत, किंवा ज्या मी गोष्टी लावत आहे त्या तुम्हाला फक्त ऐकायच्या आहेत. ओके. तर हे पूर्णपणे ऑडिओ बेस्ड चॅनल आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे. तर स्टार्ट करूयात आपला पहिला हा व्हिडिओ, जो की पूर्णपणे लाँग फॉर्म कंटेंटवर अवलंबून असेल. माझा लाँग फॉर्म कंटेंटवर का विश्वास आहे असं तुम्हाला जर सांगायचं झालं तर मला असं वाटतं की मी स्वतः जे व्हिडिओ पाहतो ते मोस्टली तर लाँग फॉर्मच असतात. कमीच असे व्हिडिओ असतात जे की मी रँडम स्क्रोलर टाईपमध्ये यूज करतो, जसं की रील्स पाहतो किंवा आय डोंट नो रील्स पाहतो. लोक मोस्टली तरी रील्स पाहतात, शॉर्ट फॉर्म कंटेंटच पाहतात, परंतु त्याला जास्त लाईफ नाही असं मला वाटतं. आपण मोस्टली तरी लाँग फॉर्म कंटेंटवरच अवलंबून राहिलं पाहिजे. लाँग फॉर्म कंटेंटनं काय होतं माहिती आहे का तुम्हाला? असं बघा, आता जर तुम्ही शॉर्ट फॉर्म कंटेंट कंटिन्युअसली पाहत राहिला तर मला असं वाटतं की तुमचा फोकसिंग जी ॲबिलिटी आहे ती खूप कमी होऊन जाते. तर तुम्हाला जर तुमची फोकसिंग ॲबिलिटी वाढवायची असेल, किंवा एखादा व्यक्ती जर तुम्हाला काही गोष्टी चांगल्या सांगत असेल, मी नाही असं म्हणतो आहे, जो मी व्हिडिओ लावत आहे तो व्यक्ती जर तुम्हाला एखादी गोष्ट चांगली सांगत असेल आणि ती जर आपण आपल्याला लाँग फॉर्म कंटेंट थ्रू जर मिळत असेल तर शॉर्ट फॉर्म व्हॅलिडेशन बद्दल मला असं वाटत नाही की ती खूप इम्पॅक्टफुल असेल, जे इम्पॅक्ट आपण लाँग फॉर्म व्हिडिओजमध्ये टाकू शकतो. तर हा पूर्ण जो मी पाऊल उचललेलं आहे ते लाँग फॉर्म कंटेंटबद्दल माझ्या मताने हे योग्यच असेल असं मला वाटतं. तर पाहूयात लाँग फॉर्म व्हिडिओ लाँग टाईमसाठी कसे वर्क करू शकतात. तर स्टार्ट करूया आपला पहिला व्हिडिओ, ज्यामध्ये मी पहिल्यांदा एक यूट्यूब चॅनल क्रिएट केलेला आहे ज्यामध्ये पूर्णपणे क्लीन हिस्ट्री आहे. ते पहा, मी माझ्यासमोर आता सध्या एक यूट्यूब चॅनल ओपन आहे. त्यामध्ये मी जे ट्रेंडिंग व्हिडिओ आहेत ते पाहीन, आणि ते पूर्णपणे सध्या तरी जे मी यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे ते पूर्णपणे ब्लँक आहे. म्हणजे त्याला मी कसलाही यूट्यूब सर्चचा क्रायटेरिया लावलेला नाही, सध्या कोणतंच सर्च त्यावर मी टाकलेलं नाही. तर तुम्ही जे सांगचाल, आता पहा हा व्हिडिओ पडला आहे, मला माहीत नाही हा चालेल न चालेल. भरपूर दिवसानंतर तुम्ही ऑडियन्स जर तुम्ही या चॅनलला चांगला प्रतिसाद दिला तर मला असं वाटतं भरपूर लोक व्हिडिओच्या खाली कमेंट करतील. तुम्ही देखील कमेंट करा. कमेंट केल्यानंतर जे तुम्ही कमेंट केलं आहे लास्ट व्हिडिओमध्ये ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करेन. आपण रिसेंटली जे गोष्टी तुम्ही टाकत आहात त्या पाहू आणि त्यावर ॲड करण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि ते पाहण्याच्या लायकीचे आहेत न लायकीचे आहेत, किंवा आपण त्यामधल्या कोणत्या गोष्टी घेतल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी नाही घेतल्या पाहिजेत याबद्दल आपण डिस्कस करूयात. ओके. तर स्टार्ट करूयात आपला पहिला सर्च. ओके. तर इथे मी आहे ट्रेंडिंग ओपन केल्यानंतर पहिलं तर मला दिसतं आहे लाल परी, यो हनी सिंगचं पहिलं गाणं आहे, जे की 2 दिवस अगोदर पडलेलं आहे. 30 मिलियन व्ह्यू आहेत. ओके, स्टार्ट करूया ते गाणं, परंतु ओके रितेश भाई, ओके, बेस्ट लुक. त्याला जास्तच मोठे केसच चांगले दिसतात. आणि हे गाणं मला वाटतं मी आधीही ऐकलं आहे, परंतु या गाण्याबद्दल जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर हनी सिंग जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत मला हे गाणं ठीकठाक वाटलं.
ओके. आखरी पास्ता, पुन्हा जॉनी लिव्हर आहे. पुन्हा आणखी कोण आहे हा? मला वाटते हा कोण आहे? थंगबली दिसतोय तो मागं, त्याचं नाव नाही माहीत मला. ओके. श्रेयस तळपदे देखील दिसतो इथं. ओके. ठीक आहे. अभिषेक बच्चनसोबत आहे जॅकलीन. ओके. हाऊसफुल 5चं मला वाटतं आहे 6 जानेवारीला हा हाऊसफुल 5 रिलीज होणार आहे. त्याबद्दलच हे गाणं आहे. म्हणजे रिसंटली हे गाणं 2 दिवस अगोदरच रिलीज झालेलं आहे. ठीकठाक आहे. एवढं देखील मला जास्त आवडलेलं नाही, परंतु तुम्ही देखील ऐकू शकता. ठीक आहे. ओके. नेक्स्टकडे वळूयात आपण. नेक्स्टकडे आपण काय? ओके. से येस टू. ओके. नो. रिश्ता पक्का समजे. ओके. रोस्ट. ओके. पंचायत 4चं ट्रेलर आलेलं आहे. पंचायत 4 जर तुम्ही पंचायत सगळे सीझन पाहिले असतील, 3ही सीझन पाहिले असतील, तर या आत्ता सध्या मला असं वाटतं किती दिवस झाले हे ट्रेलर पडून? 2 दिवसच झालेत. ओके. 2 दिवसच झालेले आहेत हे ट्रेलर पडून. जर तुम्ही 3 पंचायतचे पहिले सीझन पाहिले नसतील तर माझं सजेशन आहे तुम्हाला की 100% तुम्ही हे 3ही सीझन्स पहा. खूप अशी स्लो सेटल बेस सिरीज आहे जी तुम्हाला खूप छान वाटेल. म्हणजे नॉस्टॅल्जिया देईल की खूप दिवस अगोदर गावामध्ये कसं वातावरण असतं या त्या टाईपमध्ये तुम्हाला असं वाटेल. जर तुम्ही नीट एक्झामची प्रिपरेशन करत असाल किंवा रिसेंटली कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करत असाल, गव्हर्मेंट जॉबची प्रिपरेशन करत असाल, तर तुम्हाला ही जी सिरीज आहे ना ती खूप जवळची वाटेल तुमच्या. ओके. तर त्याचं आता 4th सीझनचं ट्रेलर आलं आहे. 3ऱ्या सीझनमध्ये मला असं वाटतं की जे सरपंच आहेत ना त्यांना गोळी लागलेली आहे. आणि त्यानंतर हा 4th सीझनचा ट्रेलर. भरपूर दिवस झाला मी या सीझनची वाट पाहत होतो, परंतु आत्ता डायरेक्टली मला दिसला ट्रेंडिंगमध्ये हा व्हिडिओ. स्टार्ट करूयात. ओके. म्हणजे यामध्ये डायरेक्टली वोटिंगसाठीच जे आहे मीन्स निवडणूक चालू होणार आहे त्या तशा टाईपमध्ये सुरुवात झालेली आहे डायरेक्टली. ओके. पहा इथं प्रधानजी आणि दुसरा कोण आहे? भूषण आणि प्रधानजी या दोघांचं आता इलेक्शन चालू होणार आहे. तर मला असं वाटतं गोळी जी लागलेली जी गोष्ट आहे ती पूर्णपणे त्यांनी अशी कशी सेटल डाऊन केली ती मला समजलंच नाही. ओके. 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 तर पूर्णपणे ही मला असं वाटतं 4था जो सीझन आहे तो निवडणुकीच्या बेसिसवर आहे. तर जी गोळी लागलेली गोष्ट होती त्यावर खूप मोठं कांड झालं होतं गेल्या वेळेस. तुम्ही जर पाहिलं असेल 3rd सीझन तर खूप मोठं कांड झालं होतं गोळी लागल्याच्या गोष्टीवर. ओके. तर ही जी 4थी त्यांनी ट्रेलर टाकलेला आहे त्यामध्ये तरी असं काहीच नाही की गोळीबद्दल जास्त बवाल झाला असं काय. ओके. की मम्मी इलेक्शन में मिलते हैं. ओके. प्रधानजीच्या तरी हाताला गोळी लागलेली दिसते. परंतु तो मॅटर कोण नेमकं काय झालं आहे हे असं काही पक्कं सांगितलं जात नाही यामध्ये. आणि ते सेटल पण पूर्णपणे नीट केले असं वाटत नाही मला. परंतु पाहूया तर डायरेक्टली मालिका पाहतानाच, कारण ट्रेलरवर एवढी सगळ्या गोष्टी समजत नाहीत. जरी समजल्या तरी असं मला वाटतं की ठीकठाक प्रमाणात समजल्या जातात. आणि डायरेक्टरचं विजन तर खूप मोठं असतं. आणि मला असं वाटतं की पंचायतचा जो डायरेक्टर असेल ना त्याने हे पूर्ण जे कॅरेक्टर्स क्रिएट केलेले आहेत एक एक सीट डाऊन केलेले आहेत कॅरेक्टर्स ते खूप छानपणे केलेले आहेत. तर त्याच्यावर मला डाऊट नाही आहे. पाहूयात नेक्स्ट सीझन डायरेक्टली कधी रिलीज आहे ते पाहतो मी. ते सांगतो मी तुम्हाला. जस्ट मिनिट दिलेलं आहे का नाही पाहूयात. ओके. रिलीज 2 जुलै.
ओके. ऑफिशियल रिलीज डेट 2 जुलै 2025. ओके. आणखी 2-2.5 महिने आहेत, तर त्यामुळे खूप लांब आहे सीझन हा. आपला नेक्स्ट व्हिडिओ पाहूयात. नेक्स्ट ट्रेंडिंगवर काय आहे. नेक्स्ट ट्रेंडिंग पंचायत झालं, त्यानंतर विराट कोहली व्लॉग, हॅकर. ओके. असं काही दिसत नाही आहे सध्या जे की ट्रेंडिंगवर असेल. UPSC की तयारी. ओके. हे तर पूर्णपणे टेक्निकल गुरुजीचा आणखी एक व्हिडिओ पडलेला आहे, 3 दिवस आधी पडलेला आहे. तो पण डायरेक्टली ट्रेंडिंगवर गेला आहे. आणि तारक मेहता का उलटा चष्मा तर मला असं वाटतं कंटिन्यू ट्रेंडिंगवरच असतो तो. एवढा मोठा एपिसोड असतो तरी देखील तो 2-3 मिलियन्स क्रॉस करतो. वा, नाईस. जावई लागो, जावई ऑफिशियल, विनायक माळी, परेश माळी, सुजित विराज, पायल पाटील. ठीक आहे. नेक्स्ट पाहूयात आपण रिसेंटली काय चालू आहे बातम्यांमध्ये. काय TV9 लेटेस्ट मराठी न्यूज. ओके. हेडलाईन डायरेक्टली असं नाही आहे. ओके, युद्धाच्याच बातम्या आहेत सगळ्या सध्या. ओके. हा एक जो व्हिडिओ आहे ना तो. वळूया पुढील बातमीकडे. मराठमोळा इन्फ्लुएन्सर सोबत एक धक्कादायक घटना घडली. मानसी सुरवसे आपले हा जो व्हिडिओ होता ना तो व्हिडिओ मी असाच रँडम स्क्रोल करताना पाहिला होता एकदा. म्हणजे खूप दिवस अगदीची गोष्ट नाही आहे. मानसी सुरवसे नावाची एक इन्फ्लुएन्सर आहे. जर तुम्ही पाहिले असेल तिला भरपूर व्हिडिओ आहेत तिचे जे की तुम्ही पाहिले असतील. मला पहिल्यांदा असं वाटलं की हा सोशल मीडिया स्टंट असू शकतो, परंतु त्यानंतर मला लक्षात आलं की ही पूर्णपणे सिरियस गोष्ट आहे. ओके. तर तिने जो व्हिडिओ काढला आहे ना पायरीमध्ये तो काढला आणि पोस्ट देखील केला. आणि त्यानंतर मला असं वाटतं की हा व्हिडिओ तिने पोस्ट केला होता तिच्यासोबत जे कृत्य घडलं त्या पायरीवर. त्याबद्दलचाच हा न्यूज आहे. पहा. आपल्या इमारतीमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना एका मुलाने तिला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतापलेल्या मानसीनं त्या मुलाच्या कानफटात लगावली. ही सगळी घटना बापरे, असली डेंजर कानफटात लगावली ना. बेस्ट. म्हणजे तो एकतर पायरीमध्ये आवाज जास्त घुमतो. जर तुम्हाला माहीत असेल तर जरी आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर माहीत असेल तर पायरीवर जोरात चालू देत नाहीत, चप्पल वाजवू देत नाहीत, कारण तिथे सगळ्यात जास्त जोरात आवाज येतो. आजूबाजूचे घरं खूप तुम्हाला त्रास देतील जर तुम्ही जोरात चप्पल आपटत आदळत चालत असाल तर. त्याच ठिकाणी हा घडलेला प्रसंग आहे. मानसी सुरवसेनं व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला होता. साईडला ती गेली. एका व्यक्तीला पुढे जाऊ देण्याचा तिने मार्ग दिला, परंतु तो व्यक्ती डायरेक्टली तिला हात लावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे ही गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. त्यानंतर आपल्याला कळतं की या देखील लेवलच्या गोष्टी होऊ शकतात महाराष्ट्रामध्ये. तर हे झाल्यानंतर पहा, तिने त्याला धरलं आणि जी डेंजर कानाखाली लगावली ना त्याचा आवाज मी म्हणजे 2-3 वेळा मी हा व्हिडिओ पाहिला होता तो आवाज फक्त ऐकण्यासाठी. पहा. व्हिडिओमध्ये देखील रेकॉर्ड झालेली आहे. कसा हा सगळा प्रकार पहा. तो व्यक्ती ट्राय करतोय. आपण बघतोय त्यानं कशा पद्धतीनं आवाज आहे का मानसीला न विचारता स्पर्श केलेला आहे. आणि मग अरे बाप रे, असला डेंजर आवाज काढला आहे कानाखाली. 1 मिनटं आणखी एकदा. सॅटिस्फॅक्शन लेवल 100. एक मुलगा जात असताना आपण बघतोय त्यानं कशा पद्धतीनं मानसीला न विचारता स्पर्श केलेला आहे. आणि मग सॅटिस्फॅक्शन लेवल 1000 बँच. डेंजर.
म्हणजे असला टेंचर आवाज काढला आहे, तो ट्रायच करणार नाही आता वरी तोंड करून बघण्याचं देखील. ओके, तो सॉरी सॉरी म्हणत होता, परंतु तिनं ते ऐकलंच नाही. आणि ठीकच आहे, ऐकण्याची त्या गोष्टी किंवा सहन करण्याची ती गोष्ट नव्हती देखील. तिने जे पाऊल उचललं त्याला माझा तर पाठिंबा आहेच, आणि तुमचा देखील पाठिंबा असू द्या. आणि फॉलो करा तिचं चॅनल जर तुम्हाला भेटलं चॅनल तर. मी डायरेक्टली असं मला माहीत नाही तिचे चॅनल कोणतं आहे, परंतु रॅन्डमली असं पाहताना हा जो व्हिडिओ आहे ना, तो खूप जास्त लवकर व्हायरल होतो मोस्टली. तिने ते इनिशिएटिव्ह घेतलं आणि त्या व्यक्तीचं तोंड ब्लर केलं, हे तिचं मोठेपण मानू शकतो आपण. परंतु हे जे कृत्य आहे ना, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं खूप ठिकाणी घडतं आहे. परंतु अशा ज्या मुली आहेत, ज्या इनिशिएटिव्ह घेतात, स्वतःचं जे बळ आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात, अशा कमी असतात मुली. तर हिने दाखविलं, हिचे अभिनंदन आहे. खूप मुलींना हिच्याकडून शिकण्याची गरज आहे असं वाटतं मला. कारण भरपूर अशा मुली आहेत ज्या डायरेक्टली दबून राहतात, असं पाऊल उचलत नाहीत की लोक काय म्हणतील किंवा काय होईल काय माहीत नाही, या टाईपमध्ये गोष्टी करतात. परंतु मानसीचं कौतुक आहे या ठिकाणी. आता नेक्स्ट व्हिडिओकडे जाऊयात आपण एकदा चापट आणखी एकदा ऐकूयात. 1 मिनिट शोध. मानसीला न विचारता स्पर्श केलेला आहे आणि मग यार. ओके, नेक्स्ट बातमी. ओके, कोणती बातमी कधी आहे का? लेटेस्ट बातमी. ओके, हे काय, Dream11 वर पठ्ठ्याने 3 कोटी जिंकले, आयुष्यातील गरिबी हटली. ओके, पाहूयात. Dream11 हे 11 ते 11 हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तुम्हाला असं वाटत असेल की याने तुमचं भविष्य चेंज होईल, परंतु मला असं वाटत नाही या गोष्टींनी तुमचं भविष्य चेंज होऊ शकतं. कारण कसं आहे माहीत आहे का, जो हार्ड अर्न मनी असतो ना, तो डिफरंट असतो, आणि हा जो मनी आहे ना तो डिफरंट असतो. त्या व्यक्तीनं टीम लावली असेल, भरपूर गोष्टी केल्या असतील, ज्यामुळे त्याचं डोकं देखील असेल, परंतु जो या टाईपचा जो पैसा मिळतो ना, तो पैसा मला असं वाटतं की खूप स्पीडमध्ये निघून जातो. जर तुम्ही आत्ता कोण बनेगा करोडपती जर पाहत असाल, तर भरपूर लोक आहेत जे 1 करोड 7 करोड देखील जिंकलेले आहेत, परंतु त्यांची आत्ताची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर मला असं वाटतं की मॅनेज करता आला नाही त्यांना पैसा. मॅनेज करता येणं आणि डायरेक्ट पैसा येणं यामध्ये खूप फरक आहे. पहिल्यांदा जर तुम्ही मॅनेज करता आला तुम्हाला पैसा, तर तुमच्याकडे पैसा आलेला टिकू शकतो. जर तुम्हाला मॅनेज करता आला नाही तर कितीही तुम्ही जिंका, लॉटरीमध्ये जिंका, या Dream11 या 11 त्या 11वरून जिंका, परंतु तुमच्याकडे तो पैसा राहणार नाही असं मला वाटतं. ओके, हा माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्ही टीम लावा न लावा हे यावर माझं बंधन नाही आहे, परंतु त्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मला असं वाटतं की त्या फक्त इंटरनेटपर्यंत राहू द्या. असं वाटू देऊ नका की मी नेक्स्ट टीम लावतो आणि मी नेक्स्ट टीममध्ये जिंकतोच. ओके, भरपूर गोष्टी मी हा देखील करून बसलेलो आहे, परंतु तुम्ही या गोष्टी करू नका असं मला वाटतं. ओके, ॲडव्हर्टाईज चालू आहे, जस्ट अ मिनिट. ओके, पाहूयात. ही बातमी माझं म्हणजे मेंटॅलिटी चेंज करू शकते का? ओके, रिसोड तालुक्यातील मोप येथील ऋषिकेश साखरकर या 26 वर्षीय युवकाने 26 वर्षाचा ऋषिकेश साखरकर नावाचा व्यक्ती आहे, तब्बल 3 कोटी रुपयाचं 3 कोटी रुपये जिंकलेत. त्यामुळे त्याच्यावरती सध्या अभिनंदनाचा वर्षा होते. स्वतः ओके, ऋषिकेश आपल्यासोबत आहे. काय सांगशील मित्र, तब्बल 3 कोटी रुपयाचं बक्षीस जिंकलंय, पहिली रिॲक्शन काय होती तुझी? पहिली रिॲक्शन सांग, मला आश्चर्याचा धक्का बसला आणि आनंद हा गगनात मावत नव्हता. म्हणजे माझे रिॲक्शन पाहण्यासारखे होते. डायरेक्ट मी खालीच बसलो जमिनीवर. ओके, ठीक आहे, रिॲक्शन असणारच आहे तशी, कारण डायरेक्टली 3 कोटी तुमच्या अकाउंटवर जर जमा झाले असतील तर तुमचं रिॲक्शन तसं येणं साहजिक आहे. अशी रिॲक्शन. आता तुझी घरची परिस्थिती काय आहे, कशी पद्धतीची आहे? आईवडिलांनी कधी विरोध केला का याला? घरची परिस्थिती थोडीशी आईवडिलांना माहीत असेल असं मला वाटत नाही. आईवडिलांना हे मोबाईल वगैरे कळत हां, ते ओके, करेक्ट आहे. त्यामुळे एवढं त्यांना कळालंच नाही. ओके, हां, 3 कोटी रुपयाचे तुला बक्षीस मिळाले, फार मोठी रक्कम आहे तुझ्यासाठी. हो, हा मे बी असणारच आहे. 3 कोटी, कोटी म्हणजे आपल्यासाठी खूपच असते. येस, डेफिनेटली. ज्यावेळेला तू ही Dream11ची टीम लावत होता,
त्यावेळेला तुझी आईवडिलांनी कोणी थट्टा केली असेल, नातेवाईकांनी थट्टा केली असेल, कधी विरोध केलाय? हां, नातेवाईकांनी वगैरे थट्टा केली, हे खेळत जाऊ नको वगैरे, पण हां, आता मीच ट्राय केला ना तुम्हाला कमी करण्याचा, हा ट्राय करण्याचा की कमी करा, ड्रीम11 कमी करा. परंतु असा व्यक्ती जो एकदम क्वचित असतो ना, हा जो व्यक्ती जिंकला आहे तो मला असं वाटतं की भरपूर लोकांमध्ये हा एक व्यक्ती आहे जो 3 कोटी रुपये जिंकला आहे. याआधी तुम्ही महाराष्ट्रामध्ये अशी बातमी ऐकली आहे का? ऐकली असेल, परंतु खूप कमी रक्कम. 3 कोटी एवढी रक्कम तर मला असं वाटत नाही की याआधी कोणी महाराष्ट्रामध्ये जिंकलं असेल. तर हा पहिला व्यक्ती आहे असं मी वाटतं ते मला. खेळतच आलो, कारण की याच्या आधी मला थोडेसे 2-3 लाख रुपये, 1 लाख रुपये, 50,000 रुपये आलेले आहेत. त्याच्यामुळे मला ओके सवय लागली त्याची, आणि रोज मी 2-3 टीम मी खेळत. पण ओके, म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा. ओके, यानं काय म्हणत आहे माहीत आहे का? 50-60 हजार रुपये, 1 लाख रुपये, 2 लाख रुपये याला आधी लागलेले आहेत. ओके, त्यानंतर यानं ही बाजी मारलेली आहे डायरेक्टली. मीन्स 2-3 टीम तो क्रिएट करतो आहे. एकदमच तो डायरेक्टली जंप घेतला 3 कोटी रुपयामध्ये. तर कन्सिस्टन्सी चेंज माय थॉट प्रोसेस. यानं चेंज केली माझी थॉट प्रोसेस पूर्णपणे. असं काही नाही, डोंट प्ले ड्रीम11. असं काही नाही, तुम्ही ट्राय करू शकता, असं काही नाही. काय सांगावं, पुढचं करोडपती तुम्ही देखील असाल. साधारण तू हे टीम लावतो, हे कधीपासून टीम लावतोय, काय वाटतं तुला? मी साधारणतः 2020 पासून टीम लावतो, ओके, 2020. आणि 2021 मध्ये मला पहिलं बक्षीस म्हणजे 1 लाख रुपये आले होते. तेव्हापासून मी खेळतो. ओके, म्हणजे हा पहिल्यापासून या क्षेत्रात आहे. ठीक आहे. 3 कोटी रुपये जर, मला असं वाटतं एखादा कर्मचाऱ्यानं जर 3 कोटी रुपये कमवायचा प्रयत्न केला तर त्याचं पूर्ण आयुष्य जातं. ठीक केलं आहे ना, छान केलं. तुला बक्षीस मिळालं, पण बाकीचे मित्र किंवा इतर युवक जे खेळत आहेत हे ड्रीम11, त्यांना काय सल्ला देशील या माध्यमातून? ऐका, त्यांना हा सल्ला की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना थोडंसं काळजीपूर्वकच, आणि जास्त इन्व्हेस्टमेंट करायची नाही. थोडंसं जो पैसा असतो हा लकीली येत असतो याच्यामध्ये. घ्या. म्हणजे हा स्वतः जो एक्सपिरियन्स प्लेअर आहे, ज्यानं 2021ला पहिले 1 लाख रुपये जिंकले, त्यानंतर 2025ला त्यानं 3 कोटी रुपये जिंकले. तर तो व्यक्ती म्हणतो आहे की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर पैसे काळजीपूर्वक लावा, आणि यामध्ये लकीली तुम्हाला पैसा भेटू शकतो. तर तुम्ही सावधानपणेच कृत्य केलं पाहिजे. जे बी गोष्टी तुम्ही करता त्या सावधानीपणेच केल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट. ज्यामुळे कष्टाचा पैसा कष्टाचा असतो, ओके, तर थोडंसं काळजीपूर्वकच करायचं. सी. हा लकीली येत असतो. कष्टाचा पैसा कष्टाचा असतो. 3 कोटी रुपये तू जिंकले, काय करायचं ठरवलं आता या एवढ्या पैशाचं? या पैशामध्ये थोडंसं घर वगैरे मी येईल, बिझनेस वगैरे टाकेल. ओके, नाईस, छान आहे. ठीक होता, ठीक व्हिडिओ होता. नेक्स्ट सर्च मारत आहे मी, काय भेटतं आहे. आणि गुच्छ परत गेला. ओके, फुल एपिसोड तुम्ही देखील सजेस्ट करू शकता मला. आता डायरेक्टली मला काही असं भेटत नाही आहे, तर हिंदी पाहूयात आपण. हिंदीमध्ये काय चालू आहे ते पाहूयात. हिंदी 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 ओके, होम पेजवर आलो आहे मी सध्या. IPL ड्रीम11 5 कोटी 16 लाख रुपये आणि 10 तोळे सोनं जिंकणारा. अरे बापरे, 5 कोटी 16 लाख रुपये जिंकला एक व्यक्ती, आणि 10 तोळे सोनं देखील. अरे यार, करिअर शिफ्ट करावं लागेल काय मला, असं वाटतं आहे आजकाल. रोहित शर्मा, हे काय? रोहित शर्मा द हिटमॅन ट्रेलर. ओके, रोहित शर्मा द हिटमॅन ट्रेलर. अरे यार, हे असं असू नये, काय म्हणते त्याला, AI असू नये. नाही चे. नेक्स्ट. ओके, संदीप सॉन्ग आउट. हे काय, सूरजचं सॉन्ग आउट झालं आहे. सूरज, त्याचं नाव
पोराचा बाजार उठला ना. त्याला मनातलं सांगायचं एक आयडिया दे शिरकर सूरज मला बी मुलगी आवडते लव लेटर दे थोडे दिवस राणी अरे यार खाली फक्त डेंजर. येस दे ठीक आहे, म्हणजे सुरुवात तर भारी केली आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये या लेवलचा कॅमेरा यूज करणं खूप रेअर आहे. खूप छान टाईपमध्ये डायरेक्शन केलं आहे असं मला वाटतं. बघूयात पूर्ण गाणं बघूयात. ठीक आहे, सुरुवात तर भारी झालेली आहे. वाजीव दादा याच पिक्चरमधलं वाजीव दादा नावाचं गाणं आहे, ते बघूयात पहिले. सुरुवात स्लो आहे, हळद लावत आहे कोणतरी. हां, या टाईपचा आवाज जो आहे ना तो सूरजला ठीक आहे मॅनेज होऊ शकतो. हो ओके, डीजेवाला गाणं आहे, बेस्ट आहे, छान ऐकू शकता तुम्ही. वाजीवदादा नावाचं गाणं आहे. 25 एप्रिल 2025ला रिलीज झालेलं आहे. आय थिंक 25 एप्रिल 2025, 2 वीक एगो. यूट्यूबवर डायरेक्टली तुम्ही सर्च मारू शकता वाजीवदादा नावाचं गाणं. ओके, नेक्स्ट काय चांगलं चौक. नेक्स्ट बंद. नेक्स्ट ओके. गोळीगत धोका सॉन्ग आउट. ओके, त्याच पिक्चरमधलं गाणं आहे, पण नाही पाहणार मी ते आत्ता. मी छपरी चाळे करणं नाही, डी जे काय नेमकं काय. नेक्स्ट. अरे यार AI ट्रेलर, आमिर खान. AI ट्रेलरचा एवढा राग येत आहे ना सध्या, सांगतो तुम्हाला. असं वाटते काहीतरी नवीन होतं आहे आणि नीट पाहिलं तर ते AI ट्रेलर. वॉट, असा दिमाग खराब होतं ना, काय सांगू. नेक्स्ट. आता थांबायचं नाही. ऑफिशियल ट्रेलर काय, भूलचूक माफ नावाचा एक पिक्चर येतो आहे हिंदीमध्ये, त्याचं ट्रेलर बघूयात. मोठं कोणतं, राजकुमारचा आहे, निश्वी. अच्छा ठीक है, 2 महीना में सरकारी नौकरी ले आओ तो तितली तुम हो. 2 महीने में गैस का सिलेंडर नहीं बनता तो 2 महीने में क्या हो? 2 महीने में सरकारी नोकरी. अरे भाई 2 महिन्यात सरकारी नोकरी लावली तर मुलगी तुझी म्हणते. अरे 2 महिन्यात काय सांगू तुला. मिश्रा हाथ मत लगा. अरे नहीं मतलब पापा जी से हाथ लगाएंगे तो कानून हाथ में आ जाएगा ना सर के सामने. पापा अरे यार किती दिवसानंतर हे गाणं ऐकलं. सैफ अली खान बेस्ट. आधी तुम्हाला सांगतो इतके भारी पिक्चर आहेत सैफ अली खानचे, आणि सैफ अली खानची ॲक्टिंगसुद्धा खूप छान आहे. हे गाण्याहून आठवलं सैफ अली खानचं गाणं आहे, पण ठीक आहे. या पिक्चरमध्ये देखील छान वाटतं ते गाणं, आणि रिपीट होणं गाणं देखील गरजेचं आहे. भरपूर दिवस झाले आपण हे गाणे ऐकले नाही. आजीवन ब्रह्मचर्य का पालन करेंगे म्हणते. अरे यार मन्नत मांग रहे हो कि केबीसी खेल रहे हो. उनकी सरकारी नौकरी लग गई. हर 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 महादेव. ठीक आहे, म्हणजे सुरुवात तर ग्लिम्स चांगले आहेत पिक्चरचे. 1 टाईम वॉचसाठी असू शकतो, तुम्ही ट्राय करू शकता. 9 आवर्स गो. 9 मे 9 मेला हा पिक्चर रिलीज होणार आहे. आता रेड 2 देखील पिक्चर रिलीज झालेला आहे.
त्याबद्दल बघायचं मला असं वाटत नाही काय रितेश आहे म्हणून बघू शकतो आपण, पण ठीक आहे तो रिलीज झालेला आहे. आता नेक्स्ट काय हिंदीमध्ये काय आहे नेक्स्ट 6 एप्रिल. ओके IPLचा अंडरवर्ल्ड डॉन को मान्य सुरू आहे का आखरी सलाम. नाही का पंचायतचं 4थ्या सीझनची शूटिंग म्हणजे शूटिंग दाखवत होते ते काय बघायचं. नेक्स्ट नाना ईडी हे काय काम नाही झालं तर बघ. अरे काय नेमकं थंबनेल कसे टाकते ते, म्हणजे असं डायरेक्ट माणसानं क्लिकच करावं. मॉन्स्टर वॉस लाईव्ह स्ट्रीम. ओके अरे भाई एवढा मस्त व्हिडिओज आपल्याला सांगतो तुम्हाला. जर तुम्ही अपरिचित पिक्चर पाहिला असेल, मला असं वाटतं सगळ्यांनीच अपरिचित पिक्चर पाहिला आहे. जो व्यक्ती हा व्हिडिओ पाहत आहे ना आणि तो या ठिकाणापर्यंत आलेला आहे त्यानं 100% अपरिचित पिक्चर पाहिलेला आहे. अपरिचित पिक्चरबद्दल मला जर सांगायचं झालं तर माझा तो नॉस्टॅल्जिक पिक्चर आहे. भरपूर वेळेस ज्यावेळेस तो पिक्चर स्टार्ट व्हायचा कोणताही झी सिनेमा चॅनल जर मी लावलं तर मला असं वाटतं तो पहिला पिक्चर असायचा कंटिन्युअसली. तो साऊथ इंडियामधला पहिला पिक्चर जो कंटिन्युअसली मी इझिली पूर्ण पाहू शकतो. ओके त्यामधली ॲक्ट्रेस सुंदर होती, त्यामधला ॲक्टर सुंदर होता, भारी होता. आणि बाकीचे सपोर्टिंग रोल्स होते ना, शिवाजी द बॉसमधला जो व्यक्ती होता सपोर्टिंग रोलसाठी तोच आहे यामध्ये देखील आहे. तर तुम्ही तो पिक्चर पाहू शकता जर तुम्ही पाहिला नसेल तर. आणि आपण थोडेसे ग्लिम्स पाहूया त्या पिक्चरमधले याचे. सगळ्यात बेस्ट सीन सांगू तुम्हाला एक, सगळ्यात बेस्ट सीन. ओके आंबी काय करते माहिती आहे का, आंबी निघते, आंबी स्कूटर काढते त्याची पहाटं आणि कामाला निघून जाते. मला असं वाटतं 10 काहीतरी त्यांना लेटर लिहिते आणि निघून जाते पुढं. आणि 3 मिनिट 42 सेकंद पासून तो सीन चालू होते. ओके तो व्यक्ती साईडनी सायकल घेऊन असा सायकल पळवीत येतं आणि राईट साईडला आंबी आहे त्याच्या. हा जर सीन तुम्ही पाहिला तर मला असं वाटतं तुम्ही पाहिला देखील असेल. हा सीन डेंजर सीन आहे. ओके इतका डेंजर सीन आहे ना, लय भारी. तुम्ही ट्राय करा, तुम्ही पहा, मस्त सीन आहे. आता नेक्स्ट बघूया हाच पिक्चरमध्ये काय आहे नेमका. म्हणजे भरपूर मस्त सीन आहे त्या पिक्चरमध्ये जे की त्या काळामध्ये जर तुम्ही पाहिले असते, पण आपल्या लहानपणीच्या टायमाला जर तुम्ही पाहिले असते तर तुम्हाला खूप छान वाटले असते ते सीन. आणि त्यामध्ये कराटे ते एकदमच पूर्ण वेगळ्याच ठिकाणी जातात, हे फाईट हे ते करतात, ते खूप छान होतं. नेक्स्ट शिवाजी द बॉस देखील खूप छान पिक्चर आहे, आजच तो पाहिला मी. ओके आणि मेन गोष्ट कोणती आहे माहिती आहे का. आता पहा, आता अपरिचितमध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर तो काय ती ॲक्ट्रेस काय करते बा, तो रेमो जो आहे का रेमो, 1 मिनिट मला तो सीन काढू द्या, तुम्हाला सांगतो मी टाईम स्टॅम्प तो सीनचा. ओके रेमो भेटला. हां आता काय होतं बघा, रेमो काय करते, तिला प्रपोज करते. रेमोनं प्रपोज केल्यानंतर ती काय म्हणते, बघूयात सगळ्या गोष्टी, असं ती थोडी शाय असते मुलगी. ओके 1 तास 12 मिनिट 39 सेकंद पासून स्टार्ट करा सीन, स्टार्ट होते, सगळ्या गोष्टी पुढे जाते. आता पहा म्हणजे नस काटलुंगा नसते का, नस काटलुंगा, तर माझा जर प्रपोज ॲक्सेप्ट नाही केलास तर नस काटेन, त्या टाईपचा सीन आहे इथं. ओके तर पुढं जाते, रेमोला ती ॲक्सेप्ट करते. ओके ह्या टायमाला बघ आता काय होते, भरोसा आहे की नाही, म्हणजे तुला मी ॲक्सेप्ट आहे का नाही. ओके या ओके आता बघा या हे कशासाठी होतं माहिती आहे का, नेक्स्ट सीनमध्ये तुम्हाला कळेल कशासाठी होतं आहे. डायरेक्टली ते निघून जातात हॉटेलमध्ये.
आता त्यावेळेस जो पिक्चर आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी समजत नाहीत, पण हे काय करतात डायरेक्टली त्या हॉटेलमध्ये निघून जातात. तर या कशासाठी होतं समजलं ना तुम्हाला? या हमने जो नया लैंड खरीदा उसका इंस्पेक्शन है आज। उसके लिए जाने की क्या जरूरत है? दैट्स द ड्यूटी। अंडर वैल्यू रजिस्ट्रेशन करवाया मैंने। आता हे कधी कळतं माहिती आहे का? 1002 रकम में तभी अप्रूव करेंगे वो। ए नहीं, रेस्टलेस हार्मोन्स वगैरह ऑन करके ऐसे करके मत जाओ। एटलीस्ट एक किस तो करने की मुझे दो। अरे भैंस. हो का? रेमो आंबी पुन्हा आणखी अपरिचित. रेमो आंबी अपरिचित या सीनमध्ये तो डिवाईड होतो आहे. या सध्या कंडिशनमध्ये तोच सीनमध्ये डिवाईड होतो आहे. एकदमच त्याला झटका येतो, एकदम आंबी होतो आहे. एकदम झटका आला की तो रेमो होतो आहे, एकदम झटका आला की तो अपरिचित होतो आहे. ओके, तर या ठिकाणी कळतं की ते हॉटेलमध्ये आले होते. ओके, तर हा पूर्ण जर सीन तुम्ही पाहिला तर तो ॲक्सेप्ट या जे होतं ना ते कशासाठी होतं ते तुम्हाला समजून जाईल. ओके, नेक्स्ट बेस्ट त्या इतके बारकावे मला आत्ता कळतात माहिती आहे का? आत्ता जर तुम्ही ते जुने पिक्चर बघितले ना तर तुम्हाला आत्ता कळतं की काय होतं नेमकं ते. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट कोणती गोष्ट आपण पाहू शकतो? ओके, न्यू व्लॉग. गेंदा भैया औकात से ज़्यादा बोले. हे नको, हे काय? नेक्स्ट दरबार. ठीक आहे. आता हे पण पिक्चर माहिती आहे. आता हा पिक्चर जो आहे शूट आउट ॲट बदाळा, तो मला असं वाटतं खूप लहान होतो. खूप लहान म्हणजे कॉलेजची स्टार्टिंगच होती त्यावेळेस रिलीज झाला होता. तर शूट आउट ॲट बदाळा मी पेन ड्राईव्हमध्ये भरून माझ्या छोट्याशा गॅलेक्सी Y फोनमध्ये पाहिला होता. इतका बेस्ट वाटला होता मला तो पिक्चर. आणि पूर्णपणे मुंबईतली जी पुराण्या गल्ल्या पुन्हा मला ते फील घ्यायला फार आवडतं. म्हणजे कोणी जर असा पिक्चर क्रिएट केलेला असेल ना ज्यामध्ये जुन्या वाईब्स असतील तर त्या गोष्टी मला पाहायला खूप आवडतात. जसं की तुम्हाला जर जुन्या गोष्टी जर तुम्हाला समजायच्या असतील, जसं की पैशाचं जर महत्त्व तुम्हाला कळून घ्यायचं असेल 10 रुपयाचं, तर तुम्ही त्याचं नाव मला सध्या आठवत नाही आहे, परंतु मालगुडी डेज पाहू शकता. मालगुडी डेजमध्ये खूप इतकं छान दाखवले ना. जर तुम्हाला 10 रुपयाचं महत्त्व जर कळायचं असेल, 10 रुपये असेल किंवा त्यामध्ये जे मोल सांगितलं जातं सध्याच्या त्यावेळेसच्या गोष्टींचं, तर ते खूप छान तुम्हाला वाटेल. 10 रुपयामध्ये त्यांची पेमेंट किती होती माहिती आहे का? आणि इन्क्रीमेंट किती होती? जर तुम्ही एक एपिसोड पाहाल, मालगुडी डेजचा एक एपिसोड आहे, माझ्या सध्या ध्यानात नाही येतो, तर त्यामध्ये त्याचं वेतन असतं 40 रुपये. ओके, CA असतो, तो अकाउंटंट असतो, एवढं ध्यानात नाही माझ्या, परंतु तो अकाउंटंट असतो. आणि त्याचं नेक्स्ट वेतन वाढ होतं ते 5 रुपये वेतन वाढ होतं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ती किती प्रत्येक त्यावेळेसचा रुपया किती महत्त्वाचा होता आणि किती कमी रक्कम होती त्यावेळेस, आणि किती छोट्या अमाऊंटवर लोक काम करायचे आणि 1 रुपयाला देखील पूर्ण बाजार व्हायचा. हे मला त्यावरून कळतं की ते खरं असू शकतं. ओके, 1 महिना काढणं या 40 रुपयामध्ये ही खूप मोठी गोष्ट त्यावेळेस नव्हती जी आत्ता आहे. ओके, नेक्स्ट. ओके, आपण काय बोलत होतो? शूट आउट ॲट बदाळा. इंटरव्ह्यू प्रिपरेशन बॅच. आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन जसं करतो ना तसं इंटरव्ह्यू प्रिपरेशन चालू आहे डॉन बनण्याचं, म्हणजे गँगमध्ये सामील होण्यासाठीचं. ओके, कुणाचं? तुषार कपूरचं गँगमध्ये सामील होण्यासाठी. दाऊदच्या गँग एवढं नाही माहीत मला, पण दाऊदच्या गँगमध्ये सामील होण्यासाठीचं इंटरव्ह्यू चालू आहे प्रिपरेशन. 13 साल का था जब पहली बार जेल गया. जैसे 18 साल को हुआ 8 साल की लग गई. बस कर आप काम मांगने जा रहे तेरे बाप का भेज रहे. अभी जो भी है मांगने जा रहे हैं और मेरे बाप हाथ जोड़ता हूँ, वहाँ कोई लफड़ा मत करना और ऊपर का बटन बंद कर. डेंजरस सीन, म्हणजे इतके भयानक सीन आहेत ना या पिक्चरमध्ये. आणि यावेळेस मला असं वाटतं नॉर्मलाईज झाल्या गोष्टी ज्या शिव्या देण्या आहेत ना मूवीजमध्ये किंवा वेबसिरीजमध्ये. त्यावेळेस तर वेबसिरीज नव्हत्या, परंतु मूवीजमध्ये जे नॉर्मलाईज झालं शिव्या देणं ते मला असं वाटतं या पिक्चरपासूनच झालं.
भरपूर शिवाय आहेत त्या पिक्चरमध्ये. ब्लर कॅन्सल केल्या म्हणजे ते नसतं का, सेन्सराईज केल्यात. परंतु ज्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतात डायरेक्टली पिक्चर पाहताना, त्यावेळेस देखील माझ्या लक्षात येत होतं की डायरेक्टली शिवाय देत आहेत. आपले जे आपण ज्या व्यक्तींना म्हणजे ॲक्टर्सना खूप छान मानतो, खूप भारी मानतो, ते व्यक्ती शिवाय देत असतील ना स्क्रीनवर, तर ते ठीक वाटत नाही आपल्याला. ओके, तर त्या टाईपचाच एक अनुभव होता मला त्यावेळेसचा. आता सध्या हे नॉर्मल वाटतं मला खूप. ठीक आहे, नेक्स्ट शूट आउट ॲट लोखंडवाला देखील खूप छान पिक्चर आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणजे त्याची डार्क टोन आहे, एक डार्क टोनमध्ये तो पिक्चर क्रिएट केलेला आहे. बेस्ट आहे. नेक्स्ट सर्च. ओके, रणवीर सिंग. ओके, काय कभी ओके टीचर मॅन्युअल लेसन. वडाळा WWE काय 2 वर्ष आधीच आहे. क्या नागालैंड के लोग आदमी खाते हैं? TV9ची न्यूज़ आहे. कधीची? 1 ईयर ॲगो. 1 ईयर ॲगो TV9ची न्यूज़ आहे की क्या नागालैंड के लोग आदमी खाते हैं. जस्ट अ मिनट. ओके, एक बात बताइए कि ये आपने कहा था, किसने फैला दिया ये कि नागालैंड के लोग आदमी खाते हैं? आपने, मैंने एक बयान सुना था. सत्य बात बोल रहा हूँ. क्या बात कर रहे हैं? मैं जब पहले दिल्ली आया था 1999 में. ओके, तमजन इम्ना नावाचा एक व्यक्ती आहे जो मला असं वाटतं तो त्या ठिकाणचा मंत्री असेल. तो 1999ला दिल्लीला आला होता असं सांगतोय, आणि सांगतोय की गोविंदपुरी एक्सटेंशन में गली नंबर 13 में रहते थे. एक ओके. सरदार जी थे, उनकी किराए की मकान में हमारे मामा जी के साथ में रहते थे. तो गन्ने के रस पीने का मुझे बहुत शौक था. हमारी तरफ में वो नहीं मिलता था. ओके. या तो दिमापुर में कभी कभार होता था. तो वो गली के अंत में एक गन्ने के रस वाला दुकान चलाते थे. तो बोला कि शीशा में एकदम हिला के मुझे. त्यांना काय सांगते सध्या की त्यांच्या ठिकाणी नागालँडमध्ये ऊसाचा रस भेटत नाही. त्या कारणानं तो काय करतो, इथे येऊन भरपूर प्रमाणामध्ये ऊसाचा रस पितो. बहुत बार वो बात करने के लिए कोशिश करते, मैं भी थोड़ा बहुत बातचीत कर लेते थे. क्योंकि आप समझ सकते हो कि मैं उस जगह से आया हूँ जहाँ ऐसे वातावरण कभी नहीं देखा. तो ओके. थोड़ा मन में बहुत सारी शंकाओं को रख के मैं लोगों के साथ में मिला करते थे. सेम म्हणजे एखादा व्यक्ती जर महाराष्ट्रातून दुसरीकडे गेला, आपला जर व्यक्ती एखाद्या ठिकाणी दुसरीकडे गेला, जी परभाषीय व्यक्ती या किंवा परभाषीय प्रांतामध्ये गेला, तर त्याला देखील अशीच फिलिंग येईल. कारण कोणत्या व्यक्तीचं नेचर कसं असेल किंवा त्याला कम्युनिकेट करणं, जे आपल्या आपापसात वार्तालाप करणं थोडंसं हार्ड जातं. ओके, तर सेम त्याची देखील फिलिंग होती तशी. ऐसे ही था. तो लोग हमें बातचीत करने आ जाते हैं वहाँ. तो पूछते थे आप लोग, मैं उनसे मैं जगह नहीं, बहुत सारे स्थानों में आप लोग क्या क्या खाते हैं. बोलते हैं आप लोग की तरह ही सब कुछ खाते हैं. मतलब खाना चावल खाते, ज़्यादातर चावल खाते वहाँ. तो सुना कि वहाँ तो आदमी खाते. ओके, म्हणजे आपल्या इकडल्या लोकांनी त्यांना विचारलं की तुमच्या इकडे तर असं वाटतं की माणसं खातात लोक, तर त्यांना काय. बोला हमको तो मालूम नहीं है, ये तो हमारे लोग आदमी तो नहीं खाते. ओके. बहुत सारे लोग, एक समय था जब नागालैंड में बहुत सारे विषयों में लड़ झगड़ने का इश्यूज थे. उस समय बहुत लोग आने जाने अफवाहें फैल जाते हैं. ओके, म्हणजे अफवा नॉर्मल गोष्ट आहे. जर तुम्ही भरपूर ठिकाणी फिरला असाल तर भरपूर भूताच्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे अफवेवरच पसरलेल्या आहेत. अशा जास्तीत जास्त रिअल गोष्टी नाहीत. पूर्णपणे मी या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. असं नाही की मी विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवत नाही असं देखील नाही आहे. परंतु या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भेडवण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला जर एखादा व्यक्ती असं सांगत असेल की या झाडाखाली असं आहे, या झाडाखाली तसं आहे, या शाळेमध्ये असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे, त्यानं देखील कुठून तरी ती गोष्ट ऐकलेली आहे. असं नाही की त्याने पाहिलं आहे. जर त्यानं पाहिलं असतं तर त्याचं तो दिसलं नसतं आपल्याला मे बी. ओके, नेक्स्ट व्हिडिओ काय आहे. 4K रेड. नागालँड दिमापूर सब बिकता है. दिमापूर नागालँड कुत्रे विकायलेत.
नागालँडमध्ये. अबे यार हे काय, कोणत्या फील्डमध्ये आलो मी. नेक्स्ट तो भारतातल्या बंदी असलेल्या बेटावर गेला आणि नको तेवढं नाही पाहिजे आम्हाला. बंदी असलेल्या बेटावर गेला ना, असं झालं तसं झालं. नेक्स्ट काय म्हणतं आहे, मंदिराच्या गाभाऱ्यात लघुशंका. ओके नेक्स्ट असं काही इम्पॅक्टफुल व्हिडिओ तर दिसत नाही असं वाटतं मला. 26/11चा मूवी. ओके ताडोबा जंगल. सुप्रीम यश. अरे यार असं काही चांगलं का भेटत नाही काही. ओके सर्चच मारू आपण एखादी गोष्ट. सर्च काय मारू शकतो आपण. तुझे मेरी कसम. ओके हा पिक्चर देखील आला आहे. चल जाऊ डेटवर. चल जाऊ डेटवर नावाचं गाणं आहे शायद. बघूयात. तुझी आणि माझी जोडी द बेस्ट. यू आर ए जेम. असं झालं नसतं तर मला एवढा गोड समंजस प्रामाणिक नवरा मिळाला नसता. जर तुम्ही चला होऊ द्या नाही, जर तुम्ही काय त्या मालिकेचं नाव नाहीत माहीत मला. भरपूर दिवस झाली ती मालिका पाहून मी. परंतु जर तुम्ही आता का ध्यानात येत नाही, माझ्या लक्षात येत नाही आहे, परंतु त्यामधले दोघंही ॲक्टर्स आहेत. तर सईद अमनकर आणि याचं नाव काय, समीर चौगुले. तर सईद अमनकर आणि समीर चौगुले यांचं असं त्या जे स्किट करतात ना त्यामध्ये असं बोलणं होतं की मी ॲक्टर तू माझे ॲक्ट्रेस म्हणजे माझ्या ऑपोजिटला असशील. ते खरं झाल्यासारखं वाटतं आज, कारण सेम ऑपोजिट रोल तिला मिळालेला आहे समीर चौगुलेसोबतचा. बेस्ट. ठीक आहे. गाणं एवढं मराठी गाणे मला जास्त हे नाहीत वाटत. प्रेमामध्ये ठीकठाक असतात, परंतु हे जे मिड एन्जॉय टाईपचे गाणे असतात ना ते ठीकठाक वाटतात मला, जास्त काय वाटत. ओके हे गाणं छान आहे. ओके सर सुखाची श्रावणी बेस्ट गाणं आहे. भरपूर वेळेस ऐकले मी, तुम्ही देखील ऐका. सजेशन असेल माझं एक याबद्दल. नेक्स्ट काय दिसतच नाही. सैराट नको, भरपूर दिवस झाले त्याला आता. समजलं बोलूया. ओके महाराष्ट्राची हास्य जत्रा नाव होतं त्या शोचं. भरपूर वेळेस पाहिले, भरपूर आता इंटरव्हल देखील झाला आहे माझा त्याला पाहून, त्यामुळं मला ती नाव आठवलं नाही. महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा शो आहे. त्यामध्ये समीर चौगुले आणि सईद अमनकर मला असं वाटतं भरपूर वेळेस अशा जोकमध्ये बोलले गेलेत की मी ॲक्टर आहे आणि तू माझी ॲक्ट्रेस अपोजिट ॲक्टर असू शकतेस. तर सेम तसंच झालेलं आहे सध्या. गाढवाचं लग्न. तुफान. ओके ठीक आहे. नेक्स्ट. ओके नेक्स्ट कोणतं आहे. आता काही असं मला इम्पॅक्टफुल दिसत नाही आहे, तर आपण रॅपअप करूया हा व्हिडिओ. नेक्स्ट म्हणजे आता सध्या तर लाईव्ह मला अलाऊ नाही आहे, लाईव्ह मी येऊ शकत नाही. त्याचं रिझन असं आहे की फॉलोअर्स काही लिमिट आहे त्याला लाईव्ह येण्यासाठीची. परंतु सध्या माझे तेवढे फॉलोअर्स नाहीत ज्या कारणाने मी लाईव्ह येऊ शकेन. येईल तो वेळ ज्यावेळी आपण लाईव्ह येऊ, पण आत्ता तो वेळ नाही आहे आय गेस. भरपूर दिवस लागतील आपल्याला ती कॅटेगरी ओलांडायला, त्या टाईप ऑफ यूट्यूबर्सची कॅटेगरी ओलांडायला.
परंतु ट्राय करूया आपण. रेग्युलरली मी हे व्हिडिओज अपलोड करत राहीन. जर तुम्हाला माझी सोबत छान वाटत असेल, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी मी जे बोलतो आहे त्या पटत असतील किंवा आपण जे पाहतो आहे ते एन्जॉयबल वाटत असेल, तुम्हाला मी जे बोलतो आहे ते थोडंसं व्हॅल्युएबल वाटत असेल, तर सबस्क्राईब करा या चॅनलला. आपण नेक्स्ट टाईम नक्की भेटूयात. आणि जास्त मी यावेळेस असं मला वाटतं की मी जास्त इंटरवल देऊ नये, म्हणजे रेग्युलरली व्हिडिओ पाठवा. कारण या व्हिडिओ क्रिएट करण्यामध्ये जास्त वेळ नाहीच लागत. हा रँडमली आपण क्रिएट करू शकतो, क्विक क्रिएट होतो हा. त्यामुळे मला असं वाटतं की आपण रेग्युलरली किंवा डेली हा व्हिडिओ अपलोड करावा. पाहूयात 1-2 महिने 4 महिने काय होतं या पर्टिक्युलर चॅनलचं. जर हे चॅनल बूम झालं आणि आपल्या सगळ्यांना जर लाँग फॉर्म कंटेंट आवडत असेल, तुमचा स्क्रीन टाईम माझा देखील स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी मी ही इनिशिएटिव्ह घेतलं आहे. तर तुमचा देखील कमी होईल असं मला वाटतं. आपण पुढच्या भागात भेटूयात. हा पहिला भाग आहे या व्हिडिओ क्रिएशनचा, हा पहिला भाग आहे आपल्या जर्नीचा. तर हे पहिलं पाऊल असेल. नेक्स्ट पाऊल आपण उद्या टाकूयात. ओके. आणि कंटिन्युअसली पाऊलं टाकत राहूयात. जेव्हा लाईव्ह चालू होईल त्यावेळेस बोलूयात आपण 2-2, 3-3 तास कंटिन्युअसली बोलूयात. ओके. आणि सध्या कमेंट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हे ऑडिओ टाईपमध्ये जी गोष्ट मी करत आहे जर तुम्हाला ते आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. इथपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर धन्यवाद.